आरोपी शुभम खैरनारला किला कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। किला कोर्टामध्ये आता ही सुनावणी होते। शुभम खैरनार हा नीट पेपरफुटी प्रकरणातला आरोपी आहे। खैरनारला दिल्लीत नेण्यासाठी ट्रान्झिट रिमांड मिळावा यासाठी त्याला किला कोर्टात हजर करण्यात आले। सीबीआय आज संध्याकाळी आरोपी खैरनारला दिल्लीत घेऊन जाणार आहे। उद्या शुभम खैरनारला सीबीआय कोर्टात हजर केलं जाईल। नंदकिशोर गावडे अपडेट देत आहेत। नंदकिशोर, नीट पेपर घोटाळ्यातील जो आरोपी आहे शुभम खैरनार याला किल्ला कोर्टात थोड्याच वेळापूर्वी हजर करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याला 2 दिवसांचा जो ट्रान्झिट रिमांड जो आहे तो मिळालेला आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आज सीबीआयचे संपूर्ण अधिकारी जे आहेत ते शुभम खैरनारला आजच रात्री जे आहेत ते दिल्लीला घेऊन जातील आणि दिल्लीमध्ये पुन्हा एकदा सीबीआय कोर्टात दिल्लीच्या सीबीआय कोर्टात पुन्हा एकदा रिमांडसाठी हजर करतील। मात्र शुभम खैरनारवरून महत्त्वाचे जे धागे आहेत ते खरं तर मिळतील अशा पद्धतीचे पोलिसांनी जे स्टेटमेंट जे आहे ते कोर्टामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या संपूर्ण प्रकारात मुख्य आरोपी कोण आहे याचा शोध खरं तर पोलीस घेतील। मात्र आतापर्यंत तिघांना जे आहे ते अटक केलेले आपल्याला पाहायला मिळते आणि शुभम खैरनार जे आहे त्याला 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड जो आहे तो मंजूर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। नंदकिशोर, धन्यवाद या माहितीबद्दल।